14 प्रकारचं ब्रह्म सांगितलं. हे सर्व त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तो मी म्हणे मी ब्राह्मण जाणता, तो मी ब्राह्मणाची तत्वता, 14 ब्रह्माचा संशय चित्ता, ते व्याख्यात ऐकावी. त्याच्या मुखातून ती 14 ब्रह्माची व्याख्या सांगितली त्यांनी. शब्दम आद्यम ओम इत्याक्षरम खम सर्वतोमुखम चैतन्यम चैव सत्ताच साक्षी सगुणमेव च निर्गुणम वाचकम चैव अनुभवा रुद्रसंख्यकम आनंदष्ट तदाकारम अनिर्वाच्यम चतुर्दशम. अशा प्रकारचा उल्लेख सापडतो. त्याच्यामध्ये 14 प्रकारचं ब्रह्म त्यांनी आता सांगितलेलं आहे. ओम हे ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे, चैतन्य ब्रह्म आहे, सत्ता ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, वाक्य ब्रह्म आहे, अनुभव ब्रह्म आहे, आनंद ब्रह्म आहे, तदाकार ब्रह्म आहे, अनिर्वाच्य ब्रह्म आहे. असं एकंदरीत 14 प्रकारचं ब्रह्म त्यांनी सांगितलं आणि त्याचा देखील उद्धार झाला आणि तो दिव्य रूपधारी झाला. त्यांनी प्रणाम करून म्हटले, महाराज आता मला माझा पूर्व इतिहास देखील स्मरणात आलेला आहे आणि तो त्या योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वर्गामध्ये गेलेला आहे. तर हा जो रेडा होता हा सामान्य नसून हा एक गंधर्व होता. त्याच्याविषयी ही अशी कथा त्या ठिकाणी येते. आता ही मंडळी मजल दर मजल करत पुढे निघालेले आहेत. रेडा आपला गेला. त्या रेड्याचा मालक देखील थोडासा आता क्षीण झाले होते. आळ्याहून थोडस पुढे निघाले आळंदीच्या रस्त्याने की तो रेड्याचा मालक वाकोबा कोळी हा देखील क्षीण झाला आणि त्याने देखील आपला देह सोडला. पुढे 10-12 किलोमीटर गेलं का आळ्यावरून तर त्याची देखील समाधी आहे रस्त्यालाच. त्या ठिकाणी महिपतराव नावाचे एक जहागीरदार सदग्रस्त राहत होते. त्या गावामध्ये त्यांच्या शेतात त्यांची समाधी बांधलेली आहे आणि त्यांच्या घरी ही संत मंडळी थांबली. त्यांचाही पाहुणचार घेतला. ते सर्व कार्य उरकून त्या गावी मुक्काम करून तिथेही हरिकीर्तन आदी करून ही मंडळी पुढे निघाली. पुढे आळंदीकरांना अगोदरच समजलं होतं की माऊली दिग्विजय करून त्यांची कीर्ती इकडे इथपर्यंत पसरलेलीच होती. आळंदीकरांनी खूप मोठं स्वागत केलं. जे माऊलींना भिक्षा घालत नव्हते, ज्यांचं दर्शन झालं तरी जे सचेल स्नान करत होते, ते आळंदीकर आज माऊलींच्या स्वागताकरता उभे आहेत. आळंदीस येता जाना आनंद वाटला सकळ जना, प्रेम भावे वंदिती चरणा क्षेमालिंगन देता ती. माऊली ज्ञानोबरायांचे आजोबा सिद्धोपंत गिरिजाबाई हे आळंदीमध्येच होते. त्यांना आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. माऊलीने जे शुद्धीपत्र आणलं होतं ते आळंदीकरांना एकत्र करून सर्व ब्रह्मवृंदांच्या हाती दिलं. म्हटले बघा तुम्हाला शुद्धीकरणाची आवश्यकता होती, हे घ्या शुद्धीपत्र. सर्वांनी सांगितलं माऊली आता याची काही आवश्यकता नाही, तुमच्या कार्यावरूनच आणि त्या ठिकाणी तुमची शुद्धी घडलेली आहे. सोपान देवे दाखविले पत्र, ऐकून विस्मित सकळिक, पत्री लिहिले साचार हे तिघे देवाचे अवतार, ऐसे ऐकून द्विजवर तटस्थ झाले मानसी. हे तिघ म्हणजे साक्षात देवाचे अवतार आहेत. ते पत्र सर्व भावंडांनी मान्य केलं आणि आता आळंदीमध्ये तेच आनंदाचे दिवस आलेले आहेत. उभारिला ध्वज ती उभारिला ध्वज ती लोकावरी, उभारिला ध्वज ती लोकावरी, उभारिला ध्वज ती
ध्वजती लोकावरी उभारिला ध्वजती लोकावरी उभारिला ध्वजती लोकावरी उभारिला ध्वजती लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची ऐसी चराचरी कीर्ती ज्याची देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आदिशक्ती मुक्ताबाई आता आळंदीमध्ये वास्तव्य करत असताना जरी कीर्ती पसरलेली असली जिकडे तिकडे वाहा वाहा होत असली तरी डाळीमध्ये एखादा डाळीचा कुचरदाना असतोच धान्यामध्ये असा एखादा त्याला किती शिजवा पाण्यामध्ये तो दाना काही शिजत नाही तसा आळंदीमध्ये एक होता त्याचं नाव आहे विसोबा चाटे हा मात्र अंतकरणातून काही मानतच नव्हता त्यांचा द्वेषच करत होता एकदा दिवाळीचा सण आला घरोघर पक्वान्न होऊ लागले जिकडे तिकडे सुगंध येत होता चर्चा होत होती दिवाळी आली दिवाळी आली दादांना वाटलं की आपल्या इथे काहीतरी व्हावं म्हणून निवृत्तीनाथ म्हटले मुक्ता दिवाळीला आपल्या इथे काय करतेस दादा काय करू तुमची काय इच्छा आहे खाण्याची मुक्ता मला मांडे खाण्याची इच्छा आहे ठीक आहे दादा आत्ता तयारी करते मी इकडून तिकडून काही मांड्याचं बाकीचं साहित्य घेऊन आलेले आहे जे लागतं ते आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ते खापर लागतं त्याला काय म्हणतात खापरच म्हणतात ना तर ते लागत होतं आता यांच्या घरची अवस्था तर तशी बिकट होती गरिबी तर होतीच की नामदेव महाराज तर त्यांच्या गरिबीचं वर्णन करतात हातात नरोटी जीर्णाचे ते भार परक भोपळ्याची गृहदाची संपत्ती खर्चया कवडी थार नसे नेसाया फटकुरी जन्म गेला पाहुनी दारिद्र्य झालो कासावीस नामदेव महाराज त्यांच्या दारिद्र्याचं वर्णन करतात की ते दारिद्र्य बघावंच वाटत नाही म्हणून बाकीची वस्तू तर मिळाल्या परंतु आता ते खापर आणण्याकरता जायचं होतं म्हणून आळंदीमध्ये प्रवेश केला हा विसोबाने बघितलं की मुक्ता कुठेतरी चाललेली आहे म्हणून तो तिच्या समोर आला त्याला बघितलं
तव एक विसोबा चाटी म्हणून बहु कुटील होता ब्राह्मण. तो या 4 जना कारणे रात्रंदिवस निंदित असे. मुक्ताबाईने बघितले की अरे हा आपला द्वेष करणार आहे, हा आपल्या समोरून आलेला आहे, याला जाऊ द्या म्हणून एका बाजूला ती दडली. हा विसोबा तिथे आला आणि बघितलं मुक्ताबाई आहे. का रे मुक्ता, कुठे चाललीस? बाहेर आली. काका, आम्हाला दादाला मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे म्हणून खापर आणण्याकरता चाललेली आहे. संन्याशाची मुलं तुम्हाला काय करायचा? खाण्याचा चटका. जे मिळतं ते खायचं उघड. नाही तो बोलला. म्हणे मांडे रांधणे आणावयासी, जात होते कुलाल ग्रहासी. तो विसोबा मार्गी भेटोनी मदसी ताडण केले सक्रोधे. त्यांनी ताडण केलं. इतकं नुसता बोललाच नाही तर आई साहेबांना त्यांनी 2-3 थप्पड मारले, चापटा मारला, ताडण केले नाही. आणि त्या कुंभाराकडे गेले. हे विसोबा, सांगितलं हे बघ कुंभारा, तुझ्यावर माझं कर्ज आहे म्हणून तुला माझं ऐकावं लागेल. या भावंडांना अजिबात खापर द्यायचं नाही. जर दिलं तर कर्ज मी लगेच तुझ्याकडून मागून घेईल. मान्य आहे का तुला? नाही म्हटलं, माझ्याकडे आता सध्या काही नाही. मग खापर देऊ नकोस. ठीक आहे म्हटलं महाराज. तो विसोबा निघून गेल्यानंतर आई मुक्ताई त्याच्याकडे गेले असता. तो म्हटला आज आणखी आमचा तो असणारा मडकेच तयार नाहीयेत, खापरच नाहीये, असं काहीतरी कारण सांगितलं. परंतु ते खापर मात्र दिलं नाही. मुक्ताई खिन्न मनाने घरी आलेले आहेत आणि चिंताक्रांत अवस्थेमध्ये बसलेले आहेत, दुःख करत आहेत. ज्ञानदादांनी बघितलं, मुक्ता काय झालं? कोणी काय बोललं तुला? मुक्ताबाई म्हटली, दादा, आपल्या दादांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मी खापर आणण्याकरता गेले, परंतु त्या ठिकाणी तो विसोबा भेटला आणि त्यांनी काही खापर मला दिलं नाही, देऊ पण दिलं नाही. त्याने तर सांगितले कुलालासी की खापर न द्यावे मुक्ताबाईसी. मग येऊन आश्रमासी शोक करीत बैसले. आता काय करू? ज्ञानदादा म्हटले, मुक्ता, दादांची इच्छा आहे ना मांडे खाण्याची, काही चिंता करू नकोस. तू तुझी तयारी कर. मांड्यांना जे साहित्य लागतं ते सर्व तयार कर. खापराची व्यवस्था मी करतो. तू लाटून ठेवते, त्याला लाटतात म्हणा. कुठे कुठे काही भागात ते हातावरही बनवतात. महाराष्ट्रामध्ये सहसा खानदेश भागातच जास्त करून मांडा हा प्रकार आहे. आमच्या भागातही आहे, परंतु त्यामध्ये पुरण टाकत नाहीत. इकडे त्याच्यामध्ये पुरण टाकतात. आमच्या तेवढ्याच भागामध्ये जिथे विसोबा खेचराची समाधी आहे त्या तेवढ्या तालुक्यामध्येच आहे बरं का. बाकी पूर्ण परभणी, हिंगोली या भागात कुठेही सापडत नाही. पण औंढ्याला विसोबा खेचराची समाधी आहे, कारण त्याने तो मांडा खाल्ला होता ना. तेवढ्या भागात त्या 4-5 गावातच हा मांडा प्रकार आहे, आजही आहे. हातावर करतात सर्व. तर तिथे तो हातावर करण्याचा प्रकार असतो. मुक्ताईने विचारलं, दादा खापर मिळालं का? म्हटले, तू काही काळजी करू नकोस. हे बघ, आता योग सामर्थ्याने मी माझ्या पाठीला गरम करतो आणि तू त्याच्यावर सेक. मुक्ताईना ते सामर्थ्य माहीतही होतं. माऊली ज्ञानोबा आहे हे योगी आहेत आणि ते योगाच्या माध्यमातून कुठल्याही पंचतत्वापैकी कुठल्याही एका भूताला ते वाढवू शकतात. त्यामुळे त्यांनी आपल्या पंचभूतात्मक शरीरामध्ये पंचभूतापैकी असणारा अग्नितत्व त्यांनी वाढवलं. इतकं ते अग्नितत्व तापलं, त्यांची पाठ पूर्ण लाल झाली. मुखातून ज्वाला आणि बाहेर निघत होत्या. त्यांचे नेत्र लाल झाले होते. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, माझे दादा तर योगी आहे.
आणि मुक्ताबाईने ते सर्व मांडे त्यांच्या पाठीवर भाजले. हा सर्व प्रकार हा विसोबा चाटी त्या खिडकीतून बघत होता की आता ते काय करतात बघूया, कसे मांडे खातात. त्याच्या जेव्हा लक्षात आलं, अरे म्हटला हे तर साक्षात परब्रह्म आहेत, सिद्ध लोक आहेत, आपल्याकडून फार चुकलेलं आहे. त्या ठिकाणी दादांना जेवण्याकरता वाढलं. त्याचं रूपकही अध्यात्मामध्ये केलेलं आहे महिपत महाराजांनी. स्वात्मानंदाचं ताट आहे, त्यात प्रेमयुक्त भक्तीचं दूध आहे, त्यात शांती सुखाची गोड साखर आहे आणि त्यानंतर अनुभवाचे मांडे आहेत आणि ते भोजन नाथांचं चालू आहे. सर्वजण ते जेवायला बसलेले आहेत. तेव्हा विसोबांना वाटलं की आता आपल्याकडून तर फार मोठी चूक झाली आणि यांचा उष्टा प्रसाद तरी आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून तो एकदम मध्ये शिरला आणि झडप घालू लागला. माऊलींच्या लक्षात आलं, त्याच्या चेहऱ्याकडे बघून याला पश्चाताप झालेला आहे. माऊलींनी त्यांच्या पुढचं ताट उचललं आणि पाठीमागे घेतलं. तो म्हटला मला एक तरी घास द्या, आणि त्यांनी झडप घालून एक घास उचलला आणि तो मुखात घातला. संतांचं उष्ट. माऊली म्हटले, अरे असा खेचरासारखा काय करतोस? खेचरासारखा म्हणजे भूतासारखा काय करतोस? सर परता सर, परता सर. माऊलीच्या मुखातून हेच वाक्य त्यांनी पकडलं उपदेश म्हणून. परता सर म्हणजे परापश्यंतीच्या पुढे जा. तिथेच त्याला तत्वज्ञान झालं. परापश्यंती मध्यमी होणी वैखरी परता सरत असे. चारी वाण्यांच्या पलीकडे तो त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि हीच संतांची दया आहे. त्या विसोबा चाट्याला त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झालं. म्हणून तर नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मला वाटतं नाथ महाराजांनी, भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोणत्याही भावनेने संतांना शरण गेला असता जन्म मरणाची व्यथा तुटत असते. ज्याप्रमाणे भगवंताचं ब्रीद आहे, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, त्याप्रमाणे हा विसोबा त्या ठिकाणी असणारा तुरीय अवस्थेला प्राप्त झालेला आहे आणि त्याचं नाव तेव्हापासून विसोबा खेचर असं पडलेलं आहे. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला, सर्वांनी बोला. देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव
ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम आदिशक्ती मुक्ता की जय ज्ञानोबरायांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. एकदा एक ब्राह्मण यात्रा करत 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 तापीच्या तीरावर आले. त्या तापीच्या तीरावर एक चांगदेव महायोगी राहत होते. यांचा वृत्तांत अनेक संतांनी गायलेला आहे. निळोबारायांनी तर फार सुंदर त्यांचं चरित्र गायलेलं आहे. हे चांगदेव कोण होते? यांचाही असाच शापित अवतार आहे. तसा तो शापित गंधर्व रेडा होता, तसे हे एक शापित देवताच आहेत. भागवतातला थोडासा प्रसंग आहे. कश्यपांच्या 13 पत्न्या, त्यापैकी दिती, आदिती, विनिता, कद्रू आदी आदी, यांच्यामध्ये सौती मत्सर होता. विशेष रूपाने दिती, आदिती. दितीपासून जे उत्पन्न झाले ते सर्व दैत्य, आदितीपासून जे उत्पन्न झाले ते सर्व देवता. एकदा दितीने घोर तपश्चर्या केली की मला असा मुलगा व्हावा जो इंद्राचं राज्य हरण करेल, देवतांचं राज्य हरण करेल. हे देवता नेहमी माझ्या मुलांना आणि पराजित करतात, म्हणून माझी मुलं दुःखी राहतात. म्हणून तिने खूप तपश्चर्या केली, साधना केली, अनुष्ठान केले. हे लक्षात आलं कश्यपाच्या. त्यामुळे कश्यपाने तिला वरदान दिलं की ठीक आहे, तुला तसा पुत्र होईल. म्हणून तिच्या उदरामध्ये एक विशेष रूपाने तेज वाढत होतं. ही गोष्ट समजली इंद्राला. इंद्र त्या ठिकाणी सेवक म्हणून तिच्या जवळ आला. म्हटलं, आई साहेब, मी आपली सेवा करतो. तिच्याला आणि लक्षात आलं नाही. आणि एकदा संधी साधून त्या इंद्राने त्या गर्भाचे 7 तुकडे केले. एका गर्भाचे 7 तुकडे केले. परंतु त्याचा परिणाम असा झाला, ते 7ही तुकडे तशाच पद्धतीने बालक रूपाने त्याला दिसले. हे जिवंतच आहेत, 7ही जन्म घेऊ शकतात. पुन्हा त्यांनी त्या 7 तुकड्याचे 7 तुकडे केले. 7 49 तुकडे झाले. त्याला वाटलं आता हे तर जिवंत राहणार नाहीत, परंतु 49ही मुलं त्या ठिकाणी जन्माला आले. त्या एका गर्भापासून 49 जीव जन्माला आले. त्यांचंच नाव आहे मरुदगण. ते जन्मल्याबरोबर रडत होते, मारुद, म्हणून त्यांचं नाव पडलं मरुद. आणि तेच वायू जे आहेत, सध्या आपण जो वायू बघतो हा 49 प्रकारचा वायू आहे. वायूमध्ये प्रकार आहेत. तेच देवता मध्ये राहिले. त्याला इंद्राने त्यांना असं शिकवलं की तुम्ही देवताच आहात, तुम्ही दैत्य नाही आहेत. इंद्र तुमचा आणि हितैषी आहे, तो तुमचा शत्रू नाही आहे. त्यांच्या मनामध्ये बालपणापासून इंद्राने त्यांची जो विरोधी भाव होता तो काढून टाकला आणि त्याला आपला मित्र बनवून घेतला. म्हणून मरुदगण हे जरी दितीचे पुत्र असले तरी ते देवतामध्येच राहतात. त्यांची गिनती देवतामध्येच होते. असे मरुदगण 49 मरुदगण त्या
पैकी एक मरुद्गण. एकदा इंद्राने त्याला काहीतरी काम सांगितलं असता, तो सावध नव्हता, बेसावध होता. राग आला, क्रोध आला इंद्राला, असं लिहिलेलं आहे. म्हणून इंद्राने त्याला शाप दिला. स्वामीने कार्य आज्ञापिता, परी तो गण असावध होता. इंद्रिय मग कोप धरून चित्ता, सोये शापिता तयासी. मने रे तू उन्मत्त थोर, स्वामी सेवे नर नससी तत्पर. तरी पतन पावनी सत्वर, होशील नर मृत्यूलोके. मृत्यूलोकामध्ये नर होऊन राहास जा. इंद्राने शाप दिल्यामुळे दित्यने सांगितलं की असं आहे, जरी हा नर रूपाने जन्म घेईल परंतु तरी हा ऐश्वर्यामध्ये राहायला पाहिजे, असं त्याला वरदान द्या. ठीक आहे म्हटले, हा जाईल तर वरदान याला ऐश्वर्यामध्ये राहील. परंतु म्हटले माझा उद्धार कसा होईल महाराज, या नर योनीतून मी बाहेर कसा येईल. म्हणे करावया जगदुद्धार, ब्रह्म विष्णू आणि हर. योग माया जे आदिशक्ती, मुक्तारूपे अवतरली क्षिती. कलियुगामध्ये तुझा उद्धार ब्रह्म विष्णू आणि हर हे अंशरूपाने अवतार घेतील, आणि ही जी योगमाया आदिशक्ती आहे ती मुक्ताबाई रूपाने अवतार घेईल, आणि निवृत्ती या रूपाने निवृत्तीराज तो मृडानिपती ज्ञानदेव होती महाविष्णू. ब्रह्म याचा अवतार पूर्ण त्यासी नाव ठेविले सोपान. तू अनन्य भावे करून जाशील शरण त्या लागी. साक्षात परब्रह्म विटेवरी श्री पांडुरंग मूर्ती भीमातिरी. त्याची उपासना धरिता अंतरी मग संकटी श्री हरी तुझ पावेल. तेव्हा पूर्ववत स्वर्गस्थान प्राप्त होईल तुझं कारण. सर्वथा असत्य नव्हे वचन, सत्य प्रमाण हे वाचा. नर रूपाने जरी तू गेलास तरी तुला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश रूपाने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचं दर्शन होईल, त्यांचा अनुग्रह तुला प्राप्त होईल. अखंड पांडुरंगाची भक्ती केल्यामुळे तुझा उद्धार होईल, पुन्हा स्वर्गामध्ये येशील. असा शाप दिला, नंतर वरदानही दिलं. आणि मग हा मरुद्गण आता कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, असं एखादं शुद्ध दाम्पत्य मिळतं का म्हणून तो शोधू लागला. तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही नारायणडोह नावाचं गाव आहे. त्या नारायणडोह गावामध्ये मुधोपंत नावाचे पंडित ब्राह्मण होते. त्यांचे पत्नीचं नाव रुक्मिणी आहे. हे सात्विक वृत्तीचे ब्राह्मण होते. त्यांच्याकडे गावाचं कुलकर्णी पद होतं, आणि त्यांच्या उदरी यांनी जन्म घेतला. आता देवतेचाच जन्म म्हटल्यामुळे ते जन्मताच क्षणी इतके चांगले होते, इतके सुंदर होते. चांगले चांगले असल्यामुळे ते दिसायला चांगले, असायला चांगले, म्हणून त्यांचं नाव ठेवलं चांगदेव. बहुतची चांगले चांगा मनवणी, जनिता जननी नाम ठेव, म्हणून त्यांचं चांगदेव असं नाव. घरचेही श्रीमंत होते, त्यामुळे बालपणापासूनच त्यांना सर्व सुख सुविधा मिळत होत्या. परंतु बुद्धीने चांगले असल्यामुळे शिक्षणामध्ये प्रवीण झाले. सर्व विद्या, प्रत्येक विद्या ते ग्रहण करत होते. त्यांच्या पुढे जो कोणी शिकवायला येईल त्याची सर्व विद्या ते हस्तगत करून घेत होते. 14 विद्या 64 कला त्यांनी प्राप्त करून घेतल्या. काशीला या अध्ययन केलं. म्हटले हा याला कितीही द्या, हा काही सोडत नाही. जिकडे तिकडे कीर्ती पसरली तेव्हा त्यांना अनेक स्थळही आले घरी, आणि म्हटले आमची कन्या, आमच्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा. मुधोपंताला सर्व विनंती करत होते. मुधोपंत म्हणत होते की मी त्यांना विचारून सांगतो. म्हणून त्यांना एक दिवस त्यांनी विचारलं की अनेक स्थळ येत आहेत, आपली काय इच्छा आहे.
तेव्हा त्यांनी सांगितलं, मला स्थळाबद्दल नका सांगू, मला सांगा की उद्या ग्रंथ कोणता सुरू करायचा आहे, कारण मला सध्या त्याचं वेळ लागलेलं आहे. म्हटले ग्रंथ तर आता शिल्लक राहिला नाहीये तुमच्याकरता, कुठली विद्या ही शिल्लक राहिली नाही. एक आहे म्हटले, आणखी तुमचा योग अभ्यास बाकी आहे. ठीक आहे म्हटलं, कोण आहे योगाचार्य? म्हटले काशीला फार मोठे एक महात्मे आहेत, योगी आहेत, मी तिथे जाऊन त्यांच्याकडे योग अभ्यास करूया, काही हरकत नाही. निघाले. काशीची यात्रा करण्याकरता त्यांनी शास्त्रीय विधीनुसार, आता त्यांच्याकडे सर्व शास्त्र असल्यामुळे विधिविधानाने काशीची यात्रा प्रारंभ केली. मुंडन केलं. आता मुंडनामध्ये त्यांनी प्रकार सांगितले. अगोदर मुंडन तरी कसं करावं, त्यामध्ये प्रथम दाढीचे केस काढावेत, नंतर उजव्या बाजूचे केस काढावेत, नंतर मिशा काढाव्यात, नंतर बगल काढाव्यात, नंतर डोक्यावरचे केस कापावेत, असं शास्त्र आहे गृहसूत्रामध्ये. असे पंचकेस कर्तन करून त्यानंतर नख काढण्याचं विधान आहे. कुठल्या दिवशी काढावेत, कधी काढावेत, याचंही विधान सांगितलेलं आहे. भानुर्मासम क्षपयते तथा सप्त मार्तंड सुनु, म्हणजे रविवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी क्षौर कर्म करू नये. त्याचप्रमाणे एकादशी, अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा, संक्रांत, व्यतिपात योग, एखादं व्रत असेल, श्राद्ध असेल, त्या दिवशी देखील क्षार कर्म करायचं नाही. मग कधी करायचं? तर त्यांनी सांगितलं, जर रविवारी क्षौर कर्म केलं तर 1 महिन्याचं पुण्य नष्ट होतं. शनिवारी जर केलं तर 7 महिन्याचं पुण्य नष्ट होतं. आणि मंगळवारी जर केलं क्षौर कर्म तर 8 महिन्याचं आयुष्य नष्ट होतं. आयुष्य नष्ट म्हणजे त्या वाराचे ते देवता ते आयुष्य कमी करतात. त्या उलट जर बुधवारी क्षौर कर्म केलं तर 5 महिन्याचं आयुष्य वाढतं. सोमवारी केलं तर 7 महिन्याचं, पण जर सोमवाराचं व्रत नसेल तर गुरुवारी केलं तर 10 महिन्याचं आयुष्य, आणि शुक्रवारी केलं तर 11 महिन्याचं आयुष्य वाढतं, असं म्हटलं. आपल्याला ज्यात फायदा आहे त्या दिवशी, आणि ज्याला लक्ष्मी पाहिजे त्यांनी मात्र गुरुवारी करू नये, त्यामुळे लक्ष्मी नष्ट होते. अशी एक कथा, दंतकथा आहे. एक राजा म्हटला, मला ह्या संपत्तीचा वीट आलेला आहे, मला संपत्ती नको. आता असं कोणी नसतं, परंतु तो म्हटला मला वीट आलेला आहे, नको ही संपत्ती. मग ते म्हटले, संपत्ती तुझी अशी नष्ट होणार नाही, तू गुरुवारी असणारे नख काढ म्हटले, आणि ते नख रस्त्याला टाकून दे. जितके लोक तुझ्या नखावर पाय देतील गुरुवारी, तुझी संपत्ती सर्व त्या माणसाने मिळून जाईल, आणि तू मात्र दरिद्री होशील. म्हणून माणसाने आपल्या नखावर कोणी पाय देईल अशा ठिकाणी ते टाकू नयेत. आपली लक्ष्मी त्यांच्याकडे जात असते, असं सांगितलेलं आहे. तर स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः, त्या चांगदेवाने त्या पद्धतीने, शास्त्र पद्धतीने आपली विधी केलेली आहे. त्यानंतर घृतस्नान केलेलं आहे, ब्राह्मणांना भोजन दिलेलं आहे, गणपतीचं पूजन, पुण्यावाचन, पूर्वजांचं आवन, श्राद्ध विधी केला, आई वडिलांचं पूजन केलं, त्यांना काही धन दिलं, आणि त्यांची परिक्रमा करून तो निघाला काशी यात्रेकरता. त्यांच्या समवेत बरीच मंडळी म्हटली, महाराज आम्हालाही काशीला यायचं आहे. ठीक आहे म्हटले, चला तुमची इच्छा. अनेक मंडळी, त्याच्यामध्ये काही अनाथ होते, दुबळे होते, आंधळे होते, पांगळे होते, सर्वांना काशी यात्रा घडावी या निमित्ताने तो सर्वांना काशीला घेऊन निघाला. म्हणजे यात्रा काढण्याचा प्रकार चांगदेवाने सुरू केला. मग अनाथे दुबळे निघाली बाहेरी,
चालली परिवारी लक्षावत, खर्चावेचा तया देती चांग देव, आणि सांभाळती सर्व मागे पुढे. कुणाला खर्चाला नसेल तर ते खर्चाला देत होते. त्या ठिकाणी सर्वांवर लक्ष ठेवून होते. त्यांची सर्व काळजी ते वाहत होते. एखादा वृद्ध असेल तो त्याला श्रम झाला असेल तर त्याला आपल्या पाठकुळीवर घेत होते. सर्व वर्णन लिखित आहे. चांगदेव यांना सर्व विद्या माहीत असल्यामुळे कोणी जर आजारी पडला तरी एखाद्या मंत्राने त्याचा आजार नाहीसा होत होता. त्यांना अनेक आयुर्वेदाचं ज्ञान असल्यामुळे रस्त्याने जडीबुटी जी काही मिळत असेल ती सर्वांना तो देत होते. सर्वांचे आजार नाहीसे होत होते. अशा प्रकारे ते येऊन काशीमध्ये पोहोचले. त्यांची कीर्ती पसरलेली होती. ते मोठे विद्वान आहेत. देखून योग्यता सकळी की पूजिला, बहुमान झाला महाक्षेत्री, केला तीर्थविधी यथाशास्त्र न्याय, पूजिले समुदाय ब्रह्मवृंदा. काशीमध्ये जाऊन सर्व ब्रह्मवृंदांचं पूजन केलं, गंगा स्नान केलं, विश्वेश्वराचं दर्शन केलं, काशीची परिक्रमा केली, ब्रह्मवृंदांचं भोजन करून त्या ठिकाणी विधिवत पार पडलेलं आहे. काशीची यात्रा सफल झालेली आहे. आता त्या योग्यांचा पत्ता विचारला. म्हटले हे ते योगी आहेत. म्हटले पण तिकडे कोणी जात नाही महाराज. त्या योगाने आपल्या सुरक्षेकरता त्याच्या गुफेच्या बाहेर अनेक हिंस्त्र प्राणी, पशु, सर्पादी बाहेर ठेवलेले आहेत, म्हणून त्यांच्या गुफेत कोणी प्रवेश करू शकत नाही. चांगदेव म्हटले ते ज्या अर्थी काशीमध्ये राहतात, अडचणी असतील, परंतु ते लोकांच्या उद्धाराकरताच बसलेले आहेत. बाकी मंडळी काही त्यांच्यासोबत यायला कोणी तयार नाही. चांगदेव महाराजांनी त्यांना काही धन दिलं. तुम्ही थांबा, माझी काही दिवस वाट बघा. आलो तर ठीक आहे, नाही आलो तर निघून जा आणि माझ्या आईवडिलांची सेवा करा. ठीक आहे म्हटलं. ही मंडळी तिथेच काशीमध्ये थांबली आणि हे त्या घनदाट जंगलामध्ये प्रविष्ट झाले. परंतु यांच्याकडे विद्या होती, स्तंभन विद्या. स्तंभ म्हणजे खांब. तो मंत्र त्यांनी घेतला की ती पुढची व्यक्ती म्हणा, कुठलाही प्राणी म्हणा, तो जागीच उभा राहत होता. त्यांच्याकडे ती स्तंभन विद्या होती. म्हणून ते गेले. त्यांनी बघितले की बरेच हिंस्त्र पशु प्राणी आहेत आणि हे आपल्या अंगावर धावण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्या मंत्राचा प्रयोग करून सर्वांना स्तंभन केलं, स्तंभित केलं. सर्व जागेवर उभे राहिले, कोणी काही करत नव्हतं आणि हे थेट त्या गुफेमध्ये शिरलेले आहेत. आज जाऊन त्यांना दर्शन झालं. ध्यान योगीराज बैसले कपाटी, तरी ते म्हणते हा लागे पाठोवाटे तयाची. तिकडचं प्रमाण आहे. त्या विवरामध्ये श्री चांगदेव महाराज घुसलेले आहेत. तिथे त्यांना अलौकिक, सामर्थ्यवान, दैदिप्यमान असं त्या संतांचं दर्शन झालेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, आनंद होता आणि त्यांनी अशा पद्धतीने चांगदेव महाराजांचं स्वागत केलं की जसे ते त्यांची प्रतीक्षाच करत होते, वाटच बघत होते. अरे तू इथे कसा आलास? म्हटले महाराज तुमच्या कृपेमुळेच आलो. एरू म्हणे स्वामी आपुल्या प्रसादे, आलो आशीर्वाद हे चरणापासी. कशा करता आलास? संसारे पिढीलो, जहालो खेदक्षिण, मनोनी शरण आलो देवा. संसाराने मी पिडल्या गेलेलो आहे, त्यामुळे मी आपल्या दर्शनाकरता आलेलो आहे. ठीक आहे म्हटले, आता मी तुला समाधी शिकवतो. आणि तिथून पुढे मग त्यांना समाधी शिकवण्याचं काम त्या योगेश्वरांनी केलेलं आहे. कशा प्रकारे ती समाधी लावायची? रेचक, पूरक, कुंभक, त्राटक, पवनाचा अभ्यास करवला. ज्या काही क्रिया असतील, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम.
तत्र एकाग्र मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासन योग्यादि योगमात्मविशुद्धये. त्या योगाचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. समाधी धन प्राप्त झालं. समाधी धन असं होतं की ते जेव्हा जेव्हा समाधीमध्ये जात असत तेव्हा तेव्हा ते आपले संपूर्ण प्राण ब्रह्मांडामध्ये विलीन करत असत. हा गुरुजीकडे अभ्यास झाला. मग आता ती विद्या घेऊन ते गुफेच्या बाहेर आले. मनकर्णी त्या घाटावर आले, स्नान केलं. त्यांची कांती सांगत होती की यांनी काहीतरी विद्या प्राप्त केलेली आहे. बाहेर ही मंडळी होतीच तिथे. मग पुन्हा सर्वांना घेऊन हे पुन्हा आपल्या गावी परतलेले आहेत. इकडे येऊन ते तापीच्या तीरावर आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केली. तापी तीरावरती मठ स्थापना, सिद्धाईचा बड वाढला बडीवार, पूजितील लहान थोर स्त्रिया बाळे, राजे भेटी येती अनुग्रहित होती, आशीर्वाद इच्छिती लहान थोर. कीर्ती पसरली, सर्व सिद्ध्या आल्या, खूप गर्दी जमू लागली चांगदेवांच्या दर्शनाकरता. लहान मोठे थोर मोठे, जसे आजकाल नाही का ते बागेश्वर बाबा, तशी त्यांची कीर्ती पसरली. हे सर्व मनातलं ओळखतात, सर्व सांगतात त्यांच्याकडे. आता प्रत्येक काळामध्ये हे होत राहतच. त्या काळातही त्यांचा फार मोठा बोलबाला झाला. जिकडे तिकडे कीर्ती पसरली. यांनी विशेषतः म्हणजे यांचं जेव्हा आयुष्य पूर्ण होत होतं, यांना घेऊन जाण्याकरता जेव्हा कालदेवता येत होती, तेव्हा हे समाधीमध्ये जात होते. आणि ती कालदेवता त्यांना नेऊ शकत नव्हते, कारण त्यांचे प्राण न्यायचे कसे. त्यांचे प्राण ब्रह्मांडामध्ये आणि विलीन होत होते. असे 90व्या वर्षी ते समाधी लावत होते. 10 वर्ष समाधीमध्येच. 100व्या वर्षाचं ते आयुष्य पूर्ण होऊन जात होतं. पुन्हा ती कालदेवता परत जात होती. अशा वेळेस त्यांनी एकदा दोनदा नाही, असं 14 वेळेस त्यांनी कालाला चुकवलं होतं. म्हणून त्यांचं आयुष्य होतं 1400 वर्ष. असं त्यांचं आयुष्य. सर्व प्राणी त्यांनी वशीकरण करून आपल्या स्वाधीन करून घेतले होते. त्यांच्या आश्रमात सर्वच प्राणी राहत होते. लाखो शिष्य परिवार झाला. जिकडे तिकडे त्यांचे घरोघर फोटो लागले गुरुवर्य म्हणून. त्रिकाळ पूजन त्रिकाळ भोजन करीती शिष्यजन आरतिया. आश्रमावर खूप पंगत चालत होत्या तिथे चांगदेवाला. 3 टाइम त्रिकाळ भोजन आणि त्रिकाळ पूजन. त्यांचा थाट वेगळाच होता. त्यांची आरती शिष्य मंडळी करत होते. तिथे तापी तीरावर हा सोहळा. चांगदेव चांगा त्यांनी काय केलं, 14 वेळेस त्यांनी नावं बदलले स्वतःचे आणि वेगळ्या वेगळ्या रूपाने देखील ते राहिले. ते 14 नावं या ठिकाणी निळोबाराय सांगतात. चांगदेव चांगा, वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा, चांगसिद्ध चांगा, शिवयोगी चांगा, मणिसिद्ध चांगा, अनकर चांगा, नाहमा नामे चांगा, नागेश नामे चांगा, मुधेश नामे चांगा, सत्यसिद्ध चांगा, निश्चळदास चांगा, चिंधादेवी चांगा म्हणती बुटी चांगा, 14 नामे चांगा वर्तमान. चांगदेवाचे 14 जन्मामध्ये 14 नाम. जन्म म्हणजे शरीर तेच होतं, परंतु 14 वेळेस तो मृत्यू चुकवला. आणि एक वेळेस 14व्या वर्षी म्हणा त्यांनी एकदा समाधीतून बाहेर आले. ते बाहेर आले म्हणजे बरेच मंडळी येत होते, त्यांना भेटत होते आणि मग ते त्यांना विचारत होते, का हो या 10 वर्षामध्ये काही घडलं का. मग ती मंडळी त्यांना सांगत होती, हो महाराज असं असं घडलं, अमुक अमुक घटना घडल्या. यावेळेस त्यांना एक विचित्र घटना ऐकायला मिळाली. काय घडलं म्हणजे सध्या महाराष्ट्र भूमीमध्ये, अहो
या महाराष्ट्रभूमीमध्ये असे 4 बालक जन्माला आलेत आणि सर्वत्र त्यांची चर्चा चालू आहे सध्या. काय विशेषता म्हटलं त्यांची? त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, पितर लोकांना जेवण्याकरता खाली आणलं. चांगदेव म्हटले असं कुठं होत असतं का? हे 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 कदापि शक्य नाही. अहो म्हटलं घडलं तर रेड्याच्या मुखातून कुठं वेद, रेड्या कुठं बोलत असतो? म्हटले हा काहीतरी बडबड करतोय. म्हटले हा वेड्या मनुष्याला बाहेर काढा. म्हणती या मूर्खासी भोवंडा बाहेरी, पिशाच निर्धारी बरडे भलते. काहीतरी बोलतो आहे हा. तो म्हटला महाराज मी ऐकून सांगत नाही, मी तिकडेच होतो पैठणला, मी स्वतः बघितले. तो तो म्हणे स्वामी निज नेत्री देखील आणि तुम्हा हे वाटले मिथ्या वाक्य. तुम्हाला हे मिथ्या वाटत असेल परंतु माझ्या निज नेत्राने मी ते बघितलेलं आहे. अच्छा, मग आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. शिष्य म्हटले महाराज हे योग्य आहे का? सर्व जग तुमच्या भेटी करता येतं आणि तुम्ही त्यांच्या भेटी करता जायचं, हे चुकीचं आहे म्हटलं. मग म्हटले काय केलं पाहिजे? अरे असे सिद्ध महात्मे असतील तर त्यांचं दर्शन तर घडलंच पाहिजे ना. महाराज याचं खरं की खोटं माहित नाही, अगोदर पैठणला कोणी पाठवा आपले माणसं, खात्री करून घ्या, मग आपण पुढचा विचार करू. ठीक आहे. 2 शिष्य पैठण क्षेत्री पाठवले, त्यांच्या हातात पत्र दिलं. ह्या ज्या घटना आहेत त्या सत्य आहेत का म्हणून, खात्रीशीर आहेत का? ते दोन्ही शिष्य पैठणला गेले. पैठणला गेल्याबरोबर चांगदेवाचे कोणीतरी शिष्य आलेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लोक जमले. त्यांच्या हातून ते पत्र घेतलं, वाचलं आणि त्या दोघांना त्यांनी पोट भरून माऊली ज्ञानोबारांचे चरित्र सांगितलं. ते इथं राहिले ते कसे आहेत, त्यांनी काय काय केलं, खात्रीशीर सांगितलं. ते म्हटले जर त्यांना पटत नसेल तर आम्ही सोबत येऊन त्यांना सांगतो की हे खरं आहे, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. खात्री पटली आणि हे 2 शिष्य पुन्हा परत आले. महाराज अगदी खरी गोष्ट आहे, त्यांची एवढीच त्यांचा मोठेपणा आहे, एवढा मोठेपणा आहे तुम्हाला राग येणार नाही, पण तुम्ही त्यांच्या सप्त्यामध्ये पहारा करायचे देखील योग्य त्याचे नाहीत, एवढे मोठे आहेत. त्यांची मी कीर्ती ऐकली. मग मात्र यांना तळमळ सुरू झाली की अरे आपण गेलं पाहिजे बरं का. तरी शिष्यगण म्हटले महाराज सिद्धी काही कायमस्वरूपी राहत नसते, पुण्य संपलं सिद्धी संपत असते. काय सांगता ते आता सिद्ध आहेत की नाही? एक चमत्कार दाखवला असेल आता बसले असते. त्याकरता आणखी खात्री करण्याकरता त्यांना पत्र पाठवा एखादं, खुशाली कळवा तुमची. हा म्हटले तेही बरोबर आहे. श्रवणेची सिद्धासी ताटस्थ लागले, प्रश्न विचारिले ज्योतिष मोठे. खात्री करून घेण्याकरता आणखी त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन त्यांच्या प्रश्नकुंडली काढली आणि त्या प्रश्नकुंडलीवरून ते खरं आहे की नाही हे त्यांनी बघितलं आणि त्या ज्योतिषाने देखील त्यांना हे सांगितलं की नव्हती ते मानवी देवाचे अवतार, निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेव, मुक्ताबाई आदी माया हे जननी, केला प्रतिष्ठाने कीर्ती घोष. हे खरं आहे. आता मात्र त्यांचा ज्योतिषावर विश्वास होताच. त्यांना पत्र पाठवूया आपण म्हणून त्यांनी हातामध्ये पत्र घेतलेलं आहे आणि लिहायला बसले. लिहिलं पत्रावर चिरंजीव ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई यांना माझे आशीर्वाद. आणि पुढचं काही कार्य लिहिलं आणि ते पत्र शिष्याच्या हातात दिलं. परंतु त्यांच्या पुन्हा लक्षात आलं अरे त्यांचा थोरपणा जाणून आपण त्यांना पत्र लिहितो आणि आपण अभिमानाने त्यांना काय लिहिलं, चिरंजीव माझे त्यांना आशीर्वाद. चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक. मग काय करायचं आपण, आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, मग मोठ्या माणसांना तीर्थरूप लिहायचं असतं. आता पत्राचे दिवस संपलेत मोबाईलमुळे,
नाहीतर पूर्वी आनंद होता तो पत्रांचा. पत्र लिहायला बसत होते आणि मग सर्वांचे नाव त्या पत्रावर सुरुवातीला तीर्थरूप, आई वडिलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात, प्रत्येक पत्र यायचं. आमच्या काळात होते पत्र, मोबाईल नव्हते तेव्हा. आता पत्र बंद झालं. आणि त्याने तीर्थरूप लिहिलं असता ते म्हटले तीर्थरूप तरी कसं लिहावं, कारण त्यांच्या अंगी बाळदशा आहे. चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक, तीर्थरूप तरी बाळदशा अंगी. आता काय करावं, काय लिहावं? चिरंजीव लिहावं की तीर्थरूप लिहावं? न दिसे पूर्वी न लभेचे अक्षर, पडियेला विचार न चले हात. पुढे हात चालत नाही, काय लिहावं? कारण एवढी तर बुद्धी होती यांच्याकडे, तेवढे तर योग्यतेचे होते. म्हटले काही मला आठवत नाही. हे बघा असं करा, हे असं कोरच पत्र घेऊन जा, ते समजून घेतील काय समजायचं. त्यांच्याही लक्षात येईल. जर ते थोर असतील तर हे कोरं पत्र का पाठवलं त्यांच्या लक्षात येईल. ठीक आहे म्हटले महाराज. त्यांची काय प्रतिक्रिया मिळेल याच्यावरून त्यांचा अधिकारही लक्षात येईल आपल्या. 2 शिष्य, चांगले वृद्ध शिष्य होते, तपस्वी होते. त्यांच्याकडे ते पत्र दिलं. मला इथून जायला किती वेळ लागेल? आता इथून जायला आळंदीला 1 महिना तरी लागतोच की. मला वाटतं आपल्या आषाढी वारीच्या वेळेस सर्वात अगोदर प्रस्थान मुक्ताईंचंच होते ना, म्हणजे इथून 1 मास लागतो जवळजवळ यायला. परंतु म्हटलं ठीक आहे, तुम्ही माझ्या पुण्याईने आशीर्वादाने 10 दिवसामध्ये तिथे पोहोचसाल. आणि खरोखर ते 2 शिष्य 10 दिवसामध्ये तिथे पोहोचले. काही मुलं खेळत होते. बाळलीलावर वेशे आनंदी खेळती, तेही त्यांच्यासोबत. आता छोटंसं वय होतं, त्यामुळे लहान मुलांसोबत खेळणं साहजिक होतं. माऊली खेळत होते. नरनारी देखते येता जाता, खाला उणी माथा श्रीमुख पाहती, या पुलाल्या जाती कामा लोक. त्यांचं श्रीमुख बघितलं म्हणजे सर्वांना आनंद होत होता, म्हणून खाली वाकून माऊलींचं श्रीमुख बघत होते. तेवढ्यात हे 2 तपस्वी आले. काही लहान मुलं बाकीचे खेळत होते. त्यांना विचारलं, का रे, इथे ज्ञानदेव निवृत्ती सोपान कुठे असतात? मुलांना राग आला. कोण रे तुम्ही? आमच्या महाराजांना असं बोलताय, एकेरी भाषेमध्ये बोलताय? कोठलं रे तुम्ही नेना विनीतता, उद्धट बोलता महामूर्ख. त्यांना ज्ञानदेव महाराज म्हणाले. आजही काही लेखक आहेत असे सापडतात. ज्ञानेश्वर असे म्हणाले. कसं काय, यांचे पुत्रच आहेत. परंतु उद्धट बोलता महामूर्ख, ते तपस्वी असून त्यांच्या मुखातले ते वाक्य त्यांना सहन झाले नाहीत. आमच्या संतांविषयी भाषा जरा बदलून टाका. मग त्यांनी ते लक्षात आलं की हे मुलं पण फार चतुर आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत, आपण त्यांना योग्य बोललं पाहिजे. म्हटले, हो, आपले महाराज कुठे आहेत? तेव्हा आता मोठ्या माणसाला दाखवण्याकरता ज्यांच्या अंतकरणात श्रद्धा असते ते हाताने दाखवत नाहीत, ते तिथे बसलेले आहेत. असं नेत्राने म्हटलं, बघा ते तिकडे, ते तिकडे. त्यांच्याकडे डोळे केले, ते तिकडे बसले. संज्ञा मात्र नेत्र खुनेनी दाविते, पाहते खेळते नित्यमुक्त. ते जे खेळत आहेत ना, ते आहेत. त्यांचं दर्शन घ्या. त्या मुलांच्या निर्देशाप्रमाणे ती मंडळी भावंडाजवळ आलेली आहेत. साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि आम्ही चांगदेव महाराजांचे शिष्य आहेत, तुमच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांनीच आम्हाला पाठवलेलं आहे. आणि आपलं दर्शन झालं असता आमच्या असं लक्षात आलं की खरोखर आपण देवच आहात. आपलं दैदिप्यमान स्वरूप बघून आम्हालाही आनंद वाटला. हे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्राचं उत्तरही त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे
मागितलेलं आहे, त्यामुळे आपण हे उत्तर द्यावं. मनती निवृत्तीनाथ वाचा ज्ञानेश्वरा, तव ते म्हणती कोरा अर्थ आहे. निवृत्तीनाथाकडे जेव्हा ते पत्र आलं तेव्हा नाथ म्हटले, माऊली तुम्ही वाचा. म्हटले हे कोरच आहे. सोपान काकाकडे दिलं. काकाने म्हटले हे कोरच आहे. शेवटी काकाने आई साहेबांकडे दिलं. तेव्हा आई साहेब म्हटले, दादा हा चांगा 1400 वर्ष जगला, परंतु आणखी कोराच्या कोराचा आहे. निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ताई बरा आहे तो कोरा आहे, कारण कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येते. भांड स्वच्छ असेल तर त्यामध्ये पाक निष्पत्ती करता येते, पण ते भांड जर खरकटा असेल तर त्यामध्ये जेवणही करता येत नाही, पाकही निष्पत्ती करता येत नाही. कोरे पत्र बरे निवृत्ती बोलती, पाकाची निष्पत्ती होय तेथे. कोरा कागद असेल तर त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं, आणि तो कागद जर वाकडा तिकडा काहीतरी कशाने भरला असेल तर तो लिहिता येत नाही, तो रद्दीमध्ये जमा करावा लागतो. कोरिया अक्षर उमटे कसोटी, रद्दी जाय हाटी विकावया. रद्दी बाजारामध्ये विकल्या जाते, त्यामुळे आपण याच्यावर काहीतरी लिहू शकतो. म्हणून माऊलींच्या हातामध्ये तो कागद दिला. माऊली आता तुम्हीच त्याला काहीतरी लिहून पाठवा, उत्तर द्या. त्याला 64 कलांचं ज्ञान आहे, परंतु त्याच्याकडे एक कला नाहीये. ती कोणती कला? आत्मकला. आत्मज्ञानाची कला त्याच्याकडे नाही आहे. त्यामुळे माऊलींनी त्याच्याकरता 65 ओव्या लिहिल्या. 65वी कला, त्यालाच म्हणतात चांगदेव 65. सिद्धांचा ग्रंथ आहे असं म्हणतात. आता पूर्वापार असं की ज्ञानेश्वरीचं पारायण हे आजान वृक्षाखाली केलं पाहिजे, हरिपाठाचं पारायण हे इंद्रायणीच्या तीरी केलं पाहिजे, अमृत अनुभवाचं पारायण हे सिद्धबेटामध्ये केलं पाहिजे, आणि चांगदेव 65चं पारायण हे विश्रांती वडाच्या खाली केलं पाहिजे. त्या ठिकाणच्या त्या जागा आहेत पारायणाच्या. आमची ही मंडळी दरवर्षी, संस्थेची मंडळी, नवरात्राच्या नंतर बाबा परंपरेनेच खूप दिवसापासून की तिथे जाऊन आदिमायाला, पद्मावतीला जाऊन तिथून सर्व मंडळी पुन्हा विश्रांतीवाडाच्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी पारायण करत असतील काही मंडळी. 65 वेळ वाचायला काही 10-20 मिनिटाचं काम आहे, वाचतही असतील. आणि पूर्वी वाचायचे, पूर्वी मंडळी जाऊन त्या ठिकाणी 65 वाचायचे, आणि मग एखादे गुरुवारी त्या ठिकाणी थोडंसं 65वर चिंतन करायचे. आताही ती पद्धत या ठिकाणी चालूच आहे, दरवर्षी मंडळी जातातच. अशा पद्धतीने चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. स्वस्ती श्री वटेषु जो लपोणी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. चांगदेवांचं नाव आहे वटेश्वर, कारण त्यांनी एकदा वाटीलाच शिवलिंग मानून त्याची एवढी मनोभावे पूजा केली होती. त्या वाटीमधूनच आणि ईश्वर प्रकट झाले, म्हणून त्यांचं नाव वटेश्वर असं पडलेलं आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परमगुह्य उपनिषद भाग कृपेचा प्रसंग संपादिला. त्या चांगदेव 65 मध्ये उपनिषदेचा पूर्ण सार ओतल्या गेला. वाचिली अर्थ अनिता मानसी, पाविजे अनायासी परमतत्वा. न करिता यजन अध्ययन अध्यापन, न करिता साधन आत्मप्राप्ती. केवळ चांगदेव 65च्या वाचनाने आत्मप्राप्ती होऊ शकेल, असं त्यामध्ये सामर्थ्य भरलेलं आहे. आता ती मंडळी तो कागद घेऊन तिथून निघाले आणि चांगदेव महाराजांकडे तो कागद सुपूर्द केलेला. काय झालं, जाताना चांगदेवांच्या तप सामर्थ्यामुळे 10 दिवस लागले. तिकडून जेव्हा माऊलींनी कागद दिला
तेव्हा माऊली म्हटले तुम्हाला जायला किती वेळ लागेल? म्हटले महाराज 1 महिना तरी लागेल. म्हटले डोळे बंद करा. त्यांनी डोळे बंद केले आणि उघडा. डोळे उघडले, बघतात तर ताप येते एका क्षणामध्ये. अरे म्हटले त्यांचं सामर्थ्य जास्त आहे, आपल्या गुरुजीपेक्षा सामर्थ्य त्यांचं जास्त आहे. गुरुजीकडे पत्र दिलं. म्हटले गुरुजी हे पत्र बघा. तर गुरुजीने वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु गुरुजींच्या काही लक्षात येत नव्हतं. कारण ते ऐश्वर्यामध्ये गुंतलेले, रिद्धिसिद्धीच्या चक्करमध्ये पडलेले. त्यामुळे त्या आत्मज्ञानाचा अर्थ काही समजून येत नव्हता. म्हटले अर्थ काही कळे ना, त्यांचीच कृपा व्हायला पाहिजे. आता आपण इथे थांबण्यात काही अर्थ नाही. म्हटले माझ्या सर्व विद्या माझ्याकडे असून देखील याचा अर्थ मला समजत नाही, म्हणून आपण तिथेच निघालं पाहिजे. त्यांचा विद्या अभिमान शिथिल पडला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि हे चांगदेव महाराज ज्ञानोबारायांच्या भेटी करता निघाले. असं कोणतं पुण्य आहे जेणेकरून त्या संतांची भेट होईल? पूर्ण पुण्य कोणा गाठी, 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 पूर्ण पुण्य कोणा गाठी. जासी ऐसी आज भेटी, जासी ऐसी आज भेटी, जी हरी हरी लामणी, जी हरी हरी लामणी. जासी ऐसी आज भेटी, जासी ऐसी आज भेटी, जी हरी हरी लामणी, जी हरी हरी लामणी. अनंत पुण्य ज्याचे गाठी, तरीच ज्ञानदेव पडे दिठी. असं कोणतं पुण्य असेल की जे मला त्यांची भेट करून देईल, अशी जिज्ञासा अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. आणि हे त्यांच्या भेटी करता निघाले. तसेच निघाले होते. शिष्याने अडवलं. म्हटले महाराज जगात तुमची कीर्ती आहे, तुमचं नाव आहे, आणि तुम्ही असे पायी जाणार हे योग्य नाही. तुम्ही तुमच्या सामर्थ्याने जा. सांगता येत नाही तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय प्रतिसाद मिळेल, तर त्यामुळे तुमचं सामर्थ्य दाखवून घ्या. बरोबर आहे म्हटलं. चांगदेव महाराज शिष्यांचं जास्त ऐकत होते असं वाटतं. कारण बऱ्याच वेळेस त्यांचा संवाद आहे शिष्यांचा आणि गुरुचा, शिष्यांचा गुरुचा. चांगदेव आणि मग आपलं सामर्थ्य दाखवण्याकरता सुरुवात केली. सर्व शिष्यांना सांगितलं या एकत्र, आपलं सामर्थ्य दाखवूया. स्तंभन केलेला वाघ, वशीकरण केलेला वाघ आपल्या जवळ बोलवला. एक उंच पद्धतीचा मोठाच्या मोठा धिप्पाड असा वाघ, त्याला वश केलं. हातामध्ये असली नागाचा तोच चाबूक म्हणून तो सर्प ग्रहण केला. वाघावर बसलेले आहेत. शिष्यांना सांगितलं तुम्ही देखील आपले आपले वाहन सज्ज करा. ते देखील सर्व आपापल्या वाघावर बसलेले आहेत. कोणी हत्तीवर बसलेला आहे, कोणी घोड्यावर बसलेला आहे. फार मोठा थाट, लाखो शिष्य आणि
ह्या यात्रेने ज्ञानदेवांच्या भेटी करता निघालेले आहेत. बरेच शिष्य तर सहपरिवार आले, ज्ञानदेवांच्या भेटी करता जायचं आहे. भेरी, नगारे, नौबंदी, वाद्य सोबत आहेत. रस्त्याने हास्य विनोद करत करत ही सर्व मंडळी ठाकूर नगारी गर्जती पवाडे, सवे चालती देवळे सिद्धा पुढे, सिद्धांच्या पुढे ही मंडळी निघालेली आहेत. ऐश्वर्य दाखवत सोबत धनधान्य भरपूर घेतलेलं होतं. रस्त्याने अनेक मुक्काम पडणार होते. द्रव्य भरिल्या हरी गाडी यांच्या, कारण तिथेही त्यांना गुरुचं पूजन करायचं होतं ना, म्हणून सोबत बरंच साहित्य घेतलं होतं. सिंहासनासहित सर्व तयारी करून इथूनच निघाले होते, असं वर्णन आहे. मजल दर मजल करत ही मंडळी कडूक कुंडले श्री जटा भार मुक्त केशी दिगंबर नागवेची, हे सर्व शिष्यांचे प्रकार सांगितले आहेत. जागवटे शैल्या फुलमाळा शोभती, कथा विरजती नानावरण. जात असताना मध्ये आता आळंदीच्या जवळजवळ पोहोचले. प्रथम केंदूर या गावी, तिथे त्यांचा मुक्काम पडला. म्हणजे अगोदरही काही मुक्काम पडले, परंतु केंदूरला एक मुक्काम पडला. तिथे कान्हो पाठकांची भेट झाली आणि कान्हो पाठकांनी सांगितलं की आपण भाग्यवान आहात की ज्ञानदेवांच्या भेटी करता आपण जात आहात. म्हटले महाराज आपणही आमच्या सोबत चलावं अशी आमची इच्छा आहे, आमचा परिचय नाही आहे. कान्हो पाठक प्रीती चालविले सवे, प्रार्थने चांग देवे आत्यादरे. त्यांना प्रार्थना केली आपण आमच्या समवेत चला. म्हटलं ठीक आहे चला. परंतु चांगदेवांनी अगोदर 2 शिष्य पुढे पाठवले. म्हटले जाऊन एक त्यांना सूचना द्या की आम्ही आलो तुम्ही. ठीक आहे म्हटले महाराज. म्हणून 2 शिष्य आकाश मार्गाने आले आणि ते वाघावर बसून आले होते. हे 4 भावंड जड एका भिंतीवर, सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते, कोवळं कोवळं ऊन पडलेलं होतं. ऊन शेकत बसलेले होते. बघितलं आकाश मार्गाने कोणीतरी येतंय. तेवढ्यात ते येणारे त्यांच्या समोरच आणि उतरले. नमस्कार केला, दंडवत केलेला आहे. महाराज योगीराज श्री चांगदेव महाराज आपल्या दर्शनाकरता येत आहेत, भेटी करता येत आहेत. निवृत्तीनाथ म्हटले अरे ज्ञानदेवा चांगदेव येत आहेत, आपण गेलं पाहिजे. माऊली म्हटले मग दादा तुम्हाला एवढी तळमळ का त्यांच्या भेटीची? येतील ना. नाही म्हटले आपण त्यांच्या भेटी करता गेलं पाहिजे, कारण फार मोठी व्यक्ती आपल्याला भेटण्याकरता येते. आणि दुसरी गोष्ट ते शिवभक्त होते आणि हे शिवाचे अवतार होते, ते यांचेच भक्त होते. त्यामुळे यांना त्यांच्या भेटीची एक आतुरताही होती. आणखी एक ज्ञानदेवा तुला सांगतो, तो चांगदेव म्हणजे कोण आहे? आणखी एक गुज आहे के ज्ञान सिंधू, इंद्राचा हा बंधू मरुद्गण. हा इंद्राचा बंधू आहे, मरुद्गण आहे. मातेने याचे मागितलावर, व्हावा राज्यधर पुत्र माझा. तोच भोगावया आला हा वैभव, पारमार्थिक सर्व लेऊन लेनी. पारमार्थिक वैभव त्याला प्राप्त झालेला आहे. हेच भोगण्याकरता त्याच्या आईने वरदान जे मागितलं होतं तो या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आपण गेलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारांना या ठिकाणी दादा ज्ञान सिंधू म्हणतात. ठीक आहे म्हटले, कसं जायचं म्हटले, ते ज्या अवस्थेमध्ये येत आहेत आपणही त्याच्यापेक्षा उंच अवस्थेमध्ये गेलं पाहिजे ना. त्यांना रिद्धिसिद्धीचा थोडासा अभिमानही आहे, तोही त्यांचा घालवला पाहिजे. ते 14 विद्या 64 कलामध्ये प्रवीणही आहेत. त्यामुळे ज्या भिंतीवर बसले होते माऊली म्हटले त्यांची जिवंत वाघावर सत्ता आहे, तर त्यांना हे दाखवून देऊया की आमची जड आणि भिंतीवर आधी सत्ता आहे.
म्हणून ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच आज्ञा केलेली आहे. मनती ज्ञानदेव चलावेजी प्रज्ञा, भिंतीसी केली आज्ञा चला म्हणे. भिंतीला आज्ञा केली आणि तशीच भिंत जसे बसले होते तसे ही भिंत आकाश मार्गाने विमानासारखी निघालेली आहे. आहा, सर्व मंडळी बघत आहेत, सर्व देवता बघत आहेत. हा माऊलींचा फार मोठा चमत्कार. आणि तिकडून केंद्रवरून ते निघालेले आहेत. त्यांनी देखील मार्गक्रमण केलेलेच आहे, परंतु त्यांनी आकाशामध्ये बघितलं. आकाशामध्ये भिंतीवर बसूनही मंडळी येत आहेत. तिथून पुढे त्यांनी दंडवत करत करत ते आलेले आहेत. सर्व लाखो ही शिष्य समुदाय चांगदेव महाराज दंडवत करत 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 माऊलीच्या भेटी करता येत आहेत. नेत्रातून आसुरीच्या धारा वाहत आहेत आणि माऊली तिकडून आले. हे तिकडून यांची भेट कुठे झाली? आता आपण ज्याला विश्रांती वट म्हणतो तिथे यांची भेट झाली. ती भेट अनंत पुण्याने त्या ठिकाणी झालेली होती. चांगदेवा कृपा दृष्टी अवलोकिले, अमृताचे झाले मार्जन त्या. नेनो काय केले हृदयी क्षेम देता, विश्वी एकात्मता ठसावली. एकमेकाला हृदयाला आलिंगन दिला असता ते हृदयीचे ते हृदयी घातले, विश्वी एकात्मता ठसावली. सर्वत्र त्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला. तुटले बिरडे पुढे जन्मावळी, मागे झाली होळी संचिताची. पुढचे जन्म नष्ट झाले आणि मागच्या संचिताची होळी झाली. सर्वांना वाटायचं की माऊलींची भेट मला व्हावी मला व्हावी मला व्हावी म्हणून तिथे सर्वांनी डेरा टाकला. ज्ञानोबारायांचं दर्शन सर्वांनी त्या ठिकाणी प्राप्त केलं. लाखो लोक आपापली भेट घेऊन आले होते. सर्वांनी आपापली भेट माऊलींच्या पुढे ठेवलेली आहे, नमस्कार केला आहे. आणि माऊलींनी अनेक रूप धारण करून सर्व जनसमुदायाला नमस्कार केलेला आहे. सकळ विश्वजन यात्रा समुदाय आलिंगिले बाह्या पसरोनिया, सर्वांना आलिंगन दिलेलं आहे. सर्वांना आनंद झाला. आणि नंतर थोडे चालत चालत आळंदीमध्ये प्रविष्ट झाले. जिथं ती भिंत आहे तिथे ती भिंत सर्वांनी बघितलेलीच आहे. पूर्वी जुन्या अवस्थेमध्ये होती. या 19व्या शतकामध्ये आपण 2000च्या पूर्वी जीर्ण अवस्थेमध्ये ती भिंत दिसत होती. दगडाची, चिनी मातीची अशी ती भिंत प्रगट होती, उघडी होती. पण ते लोक आले की तिथली माती काढायची आणि घेऊन जायचे घरी. त्यांनी भिंत नेऊन अर्धी करून टाकली होती. म्हणून संस्थांनी ती भिंत सुरक्षित केली. बाहेरून तिला आता दुसरी भिंत तयार केली. आतमध्ये ती भिंत आहे, दगडाची भिंत आहे, मातीची, चिनी मातीची भिंत आहे. आणि मग आता म्हटले तुम्ही एवढी मंडळी आलात, तुमच्या भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून ग्रंथाधारे, निळोबरायांच्या ग्रंथाधारे, तर तिथेच शेजारी जी आज मंडई धर्मशाळा आहे तिथे पुन्हा मांडे तयार केले. तेही सोपान काकाच्या पाठीवर तयार केले असं वर्णन सापडतं. म्हणून ते मंडई धर्मशाळा तिथे आहे. तर झाली भेटी तोची विश्रांतीचा वट, छाया घनदाट बैसावया, त्या ठिकाणी ते मंडळी बसले आणि तिथून पुढे आले. पतित पतित तारावे पतिता, चांगावी नदिता शरण आला. वरद हस्ता आता मस्तकी ठेवावा, चांगा म्हणवावा शिष्यवर्ग. आणि मग माऊलींना ते पत्र दाखवलं. म्हटले माऊली हे तुम्ही पत्र पाठवलं परंतु माझ्या काही लक्षात येत नाही. माऊली म्हटले हे आमच्याकडे काम नाही, आई साहेबाकडे जा म्हटले. चांगदेव महाराज ते पत्र घेऊन आई साहेबांकडे गेले. आई साहेबाने हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुख. आणि श्री चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र
चांगदेव महाराजांनी मुक्ताबाई महाराजांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांना गुरुरूपाने स्वीकारलेलं आहे आणि म्हटले माझा आजच जन्म झालेला आहे. आणि खरोखर गुरूंचा ज्या दिवशी अनुग्रह होतो तोच खरा जन्म आहे. म्हणून चांगदेव महाराज ज्ञान प्राप्त करून त्यांना शांती मिळाली. भरपूर विद्या होत्या, सर्व शास्त्रांचं ज्ञान होतं, परंतु आत्मज्ञान नव्हतं. परंतु या संताने हे आत्मज्ञान सर्वांना सोयीस्कर करून ठेवले एकाच चरणामध्ये. आणि नाथबाबाही वर्णन करतात, चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराजांचा उद्धार झाला. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे धन, त्याबद्दल आपण गुरूंचं पूजन करावं या हेतूने चांगदेव महाराजांनी त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठी दोन्ही बाजूला मोठमोठे मंडप दिले. भक्तवर्ग भरपूर होता, बाकी काही चिंता नव्हती. 3 लाख यात्रा त्या ठिकाणी जमली होती. पूर्ण यात्रेची व्यवस्था खरं तर विशेष रूपाने त्या काळातील ती व्यवस्था कशी केली असावी, परंतु ती सिद्धीचा भाग होता. त्यामुळे इंद्रायणीच्या दोन्ही भागाला मोठे मोठे भव्य असे मंडप दिले गेले. अनेक स्त्री पुरुष त्या मंडपामध्ये माऊली ज्ञानोबारायांचा गुरुपूजन सोहळा बघण्याकरता आलेले होते. सर्वांच्या करता सुंदर आसन टाकलेले आहेत. अगोदर सिद्धोपंत आणि गिरजाबाईंचं पूजन केलेलं आहे. त्यांच्या आजोबा सिद्धोपंत गिरजाबाईचे पूजन करुणी स्तवन बहुत केले. आपण भाग्यवान आहात, आपल्या कुळामध्ये असे हे पुत्र जन्माला आलेले आहेत जे आम्हाला गुरुरूपाने प्राप्त झाले. आणि ज्ञानोबारायांचा त्यामध्ये सर्वात अगोदर श्री निवृत्तीनाथ महाराजांचा दधी घृत दुग्ध आदी आदी या पंचद्रव्याने पंचगव्याने अभिषेक केलेला आहे. आणि नंतर सर्वही भावंडाचा त्या ठिकाणी अभिषेक केला. सर्व चरणांची पूजा केली. अभिषेक पात्रे करी धरिली द्विजे असं म्हणणं आहे. शतसहस्त्र विप्र भोवताले फेरी. निळोबाराय म्हणतात शतसहस्त्र म्हणजे 100,000. 100,000 म्हणजे 1,00,000. 1,00,000 ब्राह्मण चांगदेव महाराजांच्या शेजारी उभे होते, हातामध्ये पात्र घेऊन. पूजेची रांग एवढी लागलेली होती. असा तो माऊलींच्या पूजेचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. सुंदर सुंदर अलंकार, सोन्याचे अलंकार, सुंदर वस्त्र माऊलींच्या अंगावर चढवलेले आहेत. आणि माऊलीची दिव्य अशी मिरवणूक आळंदी क्षेत्रामध्ये एक त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि त्यांच्या नामाचा जिकडे तिकडे जय जयकार होत आहे. आणि सर्वजण या भावंडांचा जय जयकार करत आपली यात्रा कृतार्थ करत आहेत. या आपणही यांच्या नामाचा जप करत आपलं जीवन कृतार्थ करूया आणि सेवेला इथे विरा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव 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 तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय तुकाराम महाराज की जय श्री मुक्ताबाई महाराज की जय